Cancer Healer Center, a new beginning. घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरचे आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी कोणताही घरगुती हिंसाचार करू नये, वांद्रे कोर्टाचे निर्देश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही, कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। आज मला अधिकृतपणे धनंजय मुंडेंच्या पत्नीचा दर्जा मिळाला। करुणा मुंडेंकडून न्यायालयासह वकिलांचे आभार। दरमहा 15 लाखाच्या पोटगीसाठी हायकोर्टामध्ये याचिका करणार। करुणा मुंडेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण। करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। फडणवीसांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचाही दावा। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते। माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची सोशल मीडियामध्ये पोस्ट। कौटुंबिक हिंसा करणारी व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकते का? सरकारने अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे। विजय वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी। मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री हा मंत्रिमंडळामध्ये कसा चालतो? देवेंद्र फडणवीसांनी आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। तृप्ती देसाई यांची मागणी। पुण्यामध्ये उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी। उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश। पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवारांनी पोलिसांना फटकारलं। गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाहीत? अजित पवारांचा सवाल। तसेच आरोपीचे धिंड काढण्याच्याही सूचना। महायुतीमध्ये अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते, मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला। गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून केस लढण्यास नकार। आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, धावपळ जमत नसल्यामुळे केस लढू शकत नाही। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची कोर्टाला विनंती। वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण। तुझा संतोष देशमुख करू लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडून धमकी। मारहाण करणारे तरुण आरोपी हे कृष्णा आंधळेचे मित्र असल्याची माहिती। वाल्मिक कराडची बातमी का बघतो असं विचारत समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण। पोलिसांकडून तक्रार घेण्याचाही विलंब। अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा आरोप। Cancer Healer Center, a new beginning.